कमिशनने ती यादी बनवली आणि त्याच्यामध्ये धर्माच्या आधारावर ती यादी नाही, ती बॅकवर्ड त्या जातीच्या बॅकवर्डनेसवरती ती यादी आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातले 80% मुस्लिम ओबीसीच्या यादीमध्ये आहे. त्यामुळं धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही. पुन्हा पुन्हा काँग्रेसच्या वतीनं या निवडणुकीमध्ये मुस्लिमांना आरक्षण देणार ही भूमिका मांडण्यात आली आणि आम्ही मुस्लिम विरोधी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण नरेंद्र मोदी आणि आमचं एनडीए सरकार आणि आम्ही सगळेजण मुस्लिमांच्या विरोधात अजिबात नाही. मुस्लिम समाजाला न्याय मिळाला पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं आहे की माझा 140 कोटी लोकांचा माझा परिवार आहे. त्यामुळे इथला हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, बुद्धिस्ट असेल, जैन असेल, पारशी असेल, लिंगायत असेल, सर्व जाती धर्माचे लोक माझ्या परिवाराचे आहे, ही भूमिका नरेंद्र मोदी मान्य केलेली आहे. परंतु नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा पुन्हा पुन्हा सभेमध्ये मांडला की धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा संविधान सभेने लिहिलेल्या संविधानावर अन्याय होणार आहे किंवा संविधानाच्या नियमावलीमध्ये न बसणार अशा पद्धतीचं जे आरक्षण देण्याची भूमिका मांडली जाते